राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. नमस्कार, मी विजय फापाळे, शिवमुद्रा फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष. आपण जे विकास क्रांती सेनेने जे रेल्वेसाठी बोटा या गावामध्ये जे आंदोलन 12 तारखेला करायचं ठरवलं आहे, या आंदोलनासाठी आमचा सर्व शिवमुद्रा मित्र परिवार व सर्व आजूबाजूचे ग्रामस्थ, गाव असेल, आळेफाटा असेल, संतवाडी, कोळवाडी व बेलापूर, आंबेदुमाला यांच्या वतीने आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आहोत हे आंदोलनासाठी. आणि आपल्याला प्रथम म्हणजे आपल्या हक्कासाठी आपण लढायचं आहे. यासाठी माझी सर्व आजूबाजूच्या सर्व नागरिकांना एक कळकळीची विनंती की आपण सर्वजण या आंदोलनासाठी बहुसंख्येने उपस्थित राहा. कारण की ही गोष्ट अशी आहे का ही आत्ता जर झाली नाही तर ती पुन्हा आपल्याला कधीच होणार नाही. त्यामुळे शिवमुद्रा मित्र परिवार व क्रांतीसेना, विकास क्रांतीसेना जे असेल यांच्या वतीने मी आपल्या सर्व नागरिकांना एक कळकळीची विनंती करतो की आपण सर्वजण 12 तारखेला बोट्यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहा. नमस्कार, मी ऋतिक पाडेकर, संतवाडी ग्रामस्थ. आज आपल्या या पुणे नाशिक रेल्वेबद्दल जे काही विकास क्रांती सेनेचं जे आंदोलन आहे 12 तारखेला, त्याबद्दल मी संतवाडी ग्रामस्थ म्हणून संतवाडी सरपंच, संतवाडी सगळे ग्रामस्थ याकडून सगळ्यांकडून पाठिंबा आहे. तसंच आमचं शिवमुद्रा फाउंडेशन असून सगळ्यांकडून पाठिंबा आहे. जे आमच्याकडे जे कांदा उत्पादन होतं किंवा टोमॅटो उत्पादन किंवा अशा खूप म्हणजे फळभाज्या किंवा पालेभाज्या सगळ्या आहे, किंवा आज मी तरुण किंवा माझ्यासारखे हजारो तरुण आहे की यांना नोकरीचा प्रश्न असेल किंवा काय असेल, तो आज आम्ही आमच्या गावातून जाऊन येऊन करू शकतो. पुणे किंवा असेल किंवा नाशिक असेल. पण आज मी लहान होतो किंवा जन्मलो तेव्हापासून ऐकतो ही रेल्वे आजपर्यंत झालेली नाही. पण आज जे काय तुमच्या सेनेचं पाठिंबा जे आहे ते आमचा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे सगळे आंदोलनात सहभागी होऊ. जर पर्यटन स्थळांपैकी विचार करायला आला तर आपल्याकडे 2 अष्टविनायकपैकी 2 जे गणपती, महागणपती जे आपल्याकडे आहेत, तालुक्यात आहेत. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे आपल्याकडे, किंवा ज्ञानेश्वर महाराजांची रेड्याची समाधी असेल, किंवा अशा भरपूर काही गोष्टी आहेत की ह्या आपल्या रेल्वेच्या माध्यमातून किंवा आपल्या पर्यटन याला चालना मिळू शकते. तर माझी एक सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि एक खरं तर ही सगळ्या म्हणजे जे आपल्या आजूबाजूचे सर्व तालुके, पुणे नाशिक महामार्गावर जेवढे सगळे गोष्टी म्हणजे आहेत, गावे असतील, त्यांनी खूप आधीपासून सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. पण हे होत नाहीये. पण ही विकास क्रांती सेना जे करते, तर आता तरी सर्वांनी मिळून त्यांना आपण ते गेले 5 वर्षापासून या सगळ्या गोष्टी म्हणजे पाठपुरावा करता असतील किंवा त्यांनी खूप प्रयत्न केलेत, तरी होत नाही. पण आता सर्वांनी आपण 12 तारखेला त्यांना आपण बोटा या गावात सर्वांनी त्यांना नाही का बहुसंख्येने पाठिंबा देऊ. आम्ही येतोय तसं तुम्ही पण या. आमचा सर्व मित्र, शिवमुद्रा मित्र परिवार असेल किंवा आजूबाजू गावातले माझे ग्रामस्थ असतील किंवा कोण असतील, या सर्वांकडून आम्हाला आमचा विकास क्रांती सेनेला पाठिंबा आहे. तर म्हणजे तुम्ही जे काम करताय हे खूप म्हणजे खूप नाही का आमच्या युवकांसाठी एक मोलाची आहे की ते व्हायलाच पाहिजे. आज मी स्वतः पुणे या ठिकाणी असतो. मी स्वतः जर ती पुणे नाशिक रेल्वे झाली असती तर मला आज त्या ठिकाणी जाऊन राहायची गरजच नसते. आणि मी इथून जाऊन येऊन माझा व्यवसाय असेल किंवा काही नोकरी असेल ते मी केली व्यवसाय मी इथून जाऊन येऊन म्हणजे माझ्या गावात राहून, माझ्या फॅमिली बरोबर राहून, कुटुंबासोबत राहून मी इथून पूर्णपणे ह्या गोष्टी झाल्या असत्या. तसंच आपल्याकडे आपल्या भागात कांदा खूप पिकवला जातो किंवा द्राक्ष असतील किंवा ह्या गोष्टी असतील. आपल्या ह्या भरपूर म्हणजे जगभरात पोहोचण्यासाठी खूप गरज आहे. तर त्याची सर्व या गोष्टी नाही का म्हणजे सर्वांनी पाठिंबा द्या. आम्ही येतो, तुम्ही पण या. धन्यवाद. मी संतवाडी सरपंच नवनाथ निमसे. जी आपल्या भागातून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, सेमी हायस्पीड रेल्वे किंवा हायस्पीड रेल्वे जी आपल्या भागातून जाणार होती, आज माझ्या अंदाजे माझे वय 48 आहे. मी लहानपणापासून ऐकत होतो की आपल्या पुणे नाशिक रेल्वे होणार आहे. आम्ही असं ऐकत आल्यानंतर आम्हाला असं वाटतं 100% आता रेल्वे मंजूर झाली, सगळ्या काही गोष्टी झाल्या. आज आमच्या तरुणाला बेरोजगार पुण्याला जाणं म्हणजे मुंबई ते पुणे नंतर 5 तासच आहे, बरोबर.
पण आज जर पुण्यावरून आळे फाट्यावरून निघालं आणि मुंबईला पुण्याला जायचे तर कमीत कमी 6 तास लागतात. म्हणजे आमचे तरुण रोजगारासाठी पुण्यामध्ये जाऊ शकत नाही. आम्हाला आनंद वाटला की आपली पुणे नाशिक रेल्वे होणार आहे, त्यामुळे तरुण रोजगार भेटणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. खूप आनंद झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. राहिला विषय याचा दुर्बीण केंद्राचा, JMRTचा विषय झाल्यानंतर त्यांनी आमच्या खासदारांनी, जे आमचे शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मुद्दा मांडला की 15 देशामध्ये ऑलरेडी BRTच्या शेजारून रेल्वे झालेले आहेत, मग आम्हालाच विरोध का? हे 100% चुकीचं आहे. आमची रेल्वे ही व्हायलाच पाहिजे. आमचे आळे असेल, संतवाडी असेल, कोळवाडी असेल, ह्या गावचा 100 आणि 101% पाठिंबा ह्या रेल्वेला आहे. आणि ही रेल्वे खूप गरजेचं आहे, कारण आज आमचे बरेचसे मुलं, तरुण वर्ग आज IT पार्कमध्ये म्हणा, चाकण MIDC मध्ये म्हणावा, भोसरी MIDC मध्ये म्हणे काम करणं भरपूर वर्ग आहे. तर यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा एक स्रोत आहे की जेणेकरून किंवा ठीक आहे आम्ही तिकडे रूम घेऊ शकत नाही, आज 20-25 लाखाला 30 लाखाला रूम झाले, आम्ही अपडाऊन करू शकतो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त कारण काय देणार, JMRT असे असेल तर आम्हाला JMRT पण नको, पण आम्हाला रेल्वे ही पाहिजे. ह्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ही हायस्पीड रेल्वे आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मी या गावचा सरपंच म्हणून तुम्हाला सांगतो, संतवाडी ग्रामपंचायत सरपंच म्हणून सांगतो, किंवा आळेचा असू द्या किंवा कोळवाडीचा असू द्या, आम्ही तिन्ही गावचा पाठिंबा या हायस्पीड रेल्वे आहे. तुम्ही ज्या ठिकाणी म्हणाल त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करायला उभे आहोत. रेल्वे आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. TVS मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू TVS एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या TVS कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू TVS एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू TVS एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. TVS कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध, तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील, मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.